एलएस मराठीच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरेगावच्या दौऱ्यावर। उद्या शिवसेनेबाबतची महत्त्वाची सुनावणी होणार असल्यानं शिंदे मूळ गावी गेल्याची चर्चा। 3 ते 4 दिवस मुक्कामाची शक्यता। महिलांचा अपमान करणाऱ्या विजय चौधरींवर कडक कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार, ठाकरे गटाचा इशारा। नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी गोरे आणि विजय चौधरी यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। महाराष्ट्राची संस्कृती महिलांचा आदर ठेवणं ही आहे, असं वक्तव्य मुळातच दुर्भाग्यपूर्ण। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची काँग्रेसच्या गुंगी गुडिया या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया। शिवसेना पक्ष चिन्हावरील आजची सुनावणी पूर्ण। यावर आता सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा होणार सुनावणी। अमरावतीत सासूच्या किडनीमुळे जावयाला मिळालं जीवनदान। मुलीचा संसार वाचवण्यासाठी आईची धडपड, संपूर्ण जिल्ह्यातून आईचं कौतुक। भिवंडी शहरात खड्ड्यांचा कहर। रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ऑटोमध्ये गर्भवतीची प्रसूती, आई बाळ दोघेही सुखरूप। आणि आता बातम्या विस्ताराने। नमस्कार, मी संदीप। 4 मंत्र्यांवरतीच शिंदे नाराज का? सर्व मंत्र्यांवरती शिंदे नाराज असायला पाहिजेत। सगळे मंत्री स्वार्थाच्या पलीकडे काही काम करत नाहीत का, अशी टीका अंबादास दानवेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे। राज्यातील परीक्षा व्यवस्थेसह विविध मुद्द्यांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं। अभिजित दीपके यांनी देखील परीक्षा व्यवस्थेसारख्या महत्त्वाच्या विषयांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं। या संदर्भात अंबादास दानवे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निरंजन कामत यांनी। शिंदेने आधी स्वतःवरच नाराज राहिलं पाहिजे, कारण भारतीय जनता पार्टीची चाकरी करून 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 अमित शहा वगैरेंचे पाय धुवून खरं तर त्यांचं काय अस्तित्व उरलं हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे। त्यामुळे स्वतःचीच भूमिका अशी असताना दुसऱ्यावर नाराज राहण्याचा अधिकार कोणालाही राहत नाही असं मला तरी वाटतं। हे काय हरकत नाही, काँग्रेस जनता पार्टीने येणाऱ्या काळामध्ये आंदोलन तर झालं, पण तो आंदोलन फक्त एका व्यक्तीच्या राजीनाम्याच्या पुढे जाऊन मूलभूत ज्या व्यवस्था आहे, आपल्या परीक्षा व्यवस्था, तरुणांचं भवितव्य, तरुणांना येणाऱ्या काळातल्या आपला भारत घडवण्यासाठीचं त्यांचं जे काही त्यांच्याकडून अपेक्षित आहे, या कामासाठी सुद्धा काँग्रेस जनता पार्टीनं काम केलं पाहिजे असं मला तरी वाटतं आणि ते करतील। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचं देशासाठीचं योगदान खूप मोठं आहे। वशिला लावून हा पुरस्कार देण्यात येत नसतो, रोहित टिळक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। संजय राऊतांशी यावर नक्की चर्चा करेन असंही रोहित टिळक यांनी म्हटलंय। राजकीय आरोप प्रत्यारोप चुकीचे आहेत। संजय राऊत यांचा अग्रलेख दुःखद आणि चुकीचा असल्याचं रोहित टिळकांनी म्हटलंय। विधान केलं गेलं होतं तेव्हाच मी हे सांगितलं होतं की हा एक राजकीय कार्यक्रम नाही, पुरस्कार नाही, राजकीय व्यासपीठ आहे। 83 पासून या पुरस्काराला जेव्हा सुरुवात झाली, आपण जर काही आधी बघितली तर विविध क्षेत्रातल्या लोकांना हा पुरस्कार दिला आहे। सर्वच राजकीय क्षेत्रात सुद्धा म्हटलं तर अनेक पक्षाच्या लोकांना हा पुरस्कार, अनेक पक्षाचे लोक इथे पाहुणे म्हणून आले। मग ते गिराजींनाही दिलाय, अटल बिहारी वाजपेयींनाही दिलाय, पवारसाहेबांना दिलाय, मनमोहन सिंग साहेबांनाही दिलाय, प्राईम मिनिस्टरलाही दिलाय। अशा विविध क्षेत्रातल्या लोकांना हा पुरस्कार दिला गेला होता। त्याच्यामुळे त्याचं राजकारण खरं करायला नको। आश्चर्य वाटते की अशा प्रकारचं वक्तव्य प्रणालिकेच्या मार्फत करत अशी भाषा वापरून या पुरस्काराचा बद्दल हे लिहिलं गेलं। मागच्या वेळेला पाहुणे तुम्ही कोणाला बोलवलं म्हणून त्याच्यावर एक मोठा आक्षेप त्यांनी घेतला होता, पण तेव्हाही सांगितलं की हे कुठल्याही सिच्युएशन बेस्ड हा पुरस्कार नसतो। जेव्हा ट्रस्टने ठरवलं गेलं किंवा जेव्हा पंतप्रधानांना सुद्धा जेव्हा मी पत्र पाठवते, अनेक महिने आधी पाठवलेलं होतं आणि त्याच्यानंतर एकदा ते ठरल्यावर नीट पेपर फुटी प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना केंद्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा करण्यात आली होती। मात्र ही मदत प्रत्यक्षात अद्याप मिळालेली नाही, ती केवळ कागदावरच असल्याचा आरोप संबंधित कुटुंबियांकडून करण्यात येतोय। 4 मे रोजी नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील विद्यार्थी सुशील ढगे यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली होती।
आत्महत्येपूर्वी त्यानं आपल्या आईसाठी चिठ्ठी लिहून आणि व्हिडिओद्वारे भावनिक संदेश देत आई पुढल्या जन्मी मी तुझाच मुलगा होऊन येईन असं म्हटल्याचं समोर आलं होतं। या प्रकरणानंतर शासनानं मदतीची घोषणा केली असली तरी आजपर्यंत कोणतीही ठोस मदत मिळालेली नसल्याचा दावा सुशील ढगे यांच्या आईनं केला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली CGPची आज देशव्यापी पहिली बैठक या ठिकाणी पार पडत आहे। आज या बैठकीमध्ये त्यांच्या देशभरातील जे काही कोर कमिटीचे सदस्य आहेत या बैठकीमध्ये हजर झालेले आहे। मात्र या बैठकी दरम्यान एक महिला या ठिकाणी आलेली आहे। त्या महिलेच्या मुलाने आत्महत्या केलेली आहे। जे नीट पेपर लीक झाला होता त्या संदर्भात भेट घेण्यासाठी ती महिला अभिजित दिपके यांच्या घरी आली आणि अभिजित दिपके यांच्याशी भेट देखील घेतलेली आहे। नेमकं या भेटी दरम्यान अभिजित दिपके यांनी त्या महिलेला काय वचन दिलेलं आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नंतर काही दिवसांनी कळालं त्याला की नीटचा पेपर लीक झाला। तर मी शिवम हॉस्पिटल या दवाखान्यामध्ये काम करण्यासाठी जाते, साफसफाईचं मी काम करते। तर त्यानं मला फोन उचलून सांगितलं, मम्मी मी जे नीटचा पेपर दिला होता ते लीक झाला। तर मी म्हणलं होऊ दे बाळा, काही होत नाही, तू वर्षभर अभ्यास कर आणि वर्षभर अभ्यास करून तू पुन्हा पेपर दे। जळगावमध्ये रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळं एका महिलेचा बळी गेलाय। रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आणखी एक जीव गेला। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामातील निष्काळजीपणामुळे आणखी एक भीषण अपघात झाला। कालिका माता मंदिर ते खोटे नगर दरम्यान रस्ता खरडून ठेवण्यात आल्यानं दुचाकीचा तोल जाऊन महिला रस्त्यावर पडली आणि त्याच वेळी भरधाव टँकरनं तिला चिरडल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात तिचा मुलगा गंभीर जखमी झालाय। आणखी किती निष्पापांचा जीव गेल्यानंतर हे रस्ते सुरक्षित होतील असा प्रश्न आता नागरिक विचारतायत। हा रस्ता तातडीनं तयार करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। मी अर्जुन कळुमारे बोलतोय। माझ्या मिसेस आज सकाळी 8:15 वाजता अजिंठा चौपल्लीवर ऍक्सिडेंट झाल्यामुळे देहांत झाले। रस्ता खूप खराब होता त्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला। गाडीवाल्याने त्यांना मागून ठोकलं आणि त्या चाकाखाली गेल्या। खराब रस्त्यामुळे झालंय काय? खराब रस्त्यामुळे सर्व काही घडलंय। काय मागणी काय आपली आता? याच्या पूर्वी कधी अपघात झाला होता का असं कुणाचा कुटुंबात तुमच्या खराब रस्त्यामुळे इथे? हा त्या एक वेळा त्यांना चौपल्ली त्या रस्त्यावर झालेल्या चिंचोली रोडवर झाला होता। हा, मोटरसायकल वाल्याने ठोकलं होतं। यांनाच का? हा, काय झालं होतं तेव्हा? त्यांना त्या डोक्याला लागलं होतं थोडं। किस्सेतलं तुमच्या हो, आणि मुलाला घसरडे लागलं। तेव्हा पण रस्त्यामुळे झाला होता का अपघात? हा रस्ता चांगला होता पण ते गाडीवाल्यानं ठोकलं, खोदल्यामुळे झाला। रोडाचं काम चालू आहे। सिंगल काय मागणी काय आहे बाबा आपल्याला? तर रस्ता चांगला दुरुस्त व्हावा आणि ट्रक चालकाला शिक्षा व्हावी हेच आमचं। नाव तुमचं? अर्जुन कळुमारी। किस्सेत झालं तुमचं? हो, माझा मिसेस आहे, माझा फुलांचा व्यवसाय आहे। अंबरनाथ शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाण पुलावरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्यांविरोधात युवा शक्ती प्रतिष्ठानमार्फत आज अनोखं आणि लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। रस्त्यावरील भर पावसात खड्ड्यांमध्ये बसून कार्यकर्त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। उड्डाण पुलावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अपघाताचा धोका वाढल्याचा आरोप आंदोलकांनी केला। शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला। खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती झाली नाही तर 14 ऑगस्ट पर्यंत खड्ड्यांभोवती रांगोळी स्पर्धा आयोजित करून प्रशासनाचं लक्ष वेधलं जाईल असा इशारा युवा शक्ती प्रतिष्ठानकडून देण्यात आला। साहेब एक लक्षात घ्या, अंबरनाथ नगरपालिका ही आपली पश्चिमेला आहे। अंबरनाथ प्रथम नागरिक हे आपल्या पूर्वेला राहतात। अंबरनाथचे द्वितीय महोदया या पूर्वेला राहतात। अंबरनाथचे तृतीय महोदय हे पूर्वेला राहतात आणि सर्व मॅक्झिमम नगरसेवक हे पूर्वेला राहतात। पूर्वेवरून पश्चिमेला नगरपालिकेत जात असताना तुमच्या मिनिट्स असतील, मीटिंग्स असतील, यासाठी तुम्हाला ह्याच रस्त्याने जायचंय ना। मग तुम्ही काय हेलिकॉप्टरने जाता काय? आणि ते हेलिकॉप्टर हेलिपॅड नगरपालिकेवर टाकल्यामुळे ते काल जे हेलिकॉप्टर नगरपालिका गळत होती त्या हेलिकॉप्टर मध्ये गळत होती का? मग तुम्ही हेलिकॉप्टर जाता का तुम्ही? कारण हे रस्ते दिसत नाही का तुम्हाला? बरं ठीक आहे, तुम्ही लोक बोलता की आम्ही विकासाच्या दृष्टीने आम्ही विचार करून आम्ही सर्व एकत्रितपणे काम करतोय, त्याच्यामुळे विरोधी पक्षाची तर गरज नाहीये। अरे विरोधी पक्ष जर का तुमच्याला आवाज उचलत नाहीये, मग तुम्हाला हे प्रश्न दिसत नाहीये? लोकांच्या मरणाची वाट बघणार का तुम्ही?
आज महाराष्ट्रामध्ये खड्ड्यामध्ये पडून अनेक विद्यार्थी, महिला, वयस्कर यांचा मृत्यू होतोय. गाडीत पडून लोकांचा मृत्यू होतोय, तरी तुम्हाला जागा येत नाहीत. जागा कधी येणार? मेणबत्त्या लावल्यावर. ऐका साहेब, घोड्या सोडून आम्हाला 1 आठवडा झाला. हा, घोड्या सोडल्यानंतर आम्ही यांना अल्टिमेटम दिला होता की जर का तुम्ही हे खड्डे भरले नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू. त्याच्यामुळे आता आम्ही झेंडूबाम हे नागरिकांसाठी आहे, कारण अधिकाऱ्यांना त्याची गरज नाही. तर अधिकारी हेलिकॉप्टर मध्ये फिरतायत ना, दिल्लीला गेले. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता जाता जाता पाहूयात काही वेगवान घडामोडी. आम्ही सल्ला देण्याच्या भूमिकेत नाही तर मुंबईकरांच्या पैशांची बचत करण्याच्या भूमिकेत आहोत. शिवसेना गटनेते अमेय घोले यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा उघड्या खड्ड्यात पडून अपघात. रस्त्याचं काम अपूर्ण असल्यानं नाशिककरांच्या जीवाला गंभीर धोका. महिलांच्या अवमानाविरोधात जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा. विजय चौधरींवर कठोर कारवाईची मागणी. कोल्हापुरातील पॅव्हिलियन मैदानात डॉक्टर DY पाटील यांचा अंत्यविधी. अंत्यविधीला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी राहुल लोणीकर यांची बिनविरोध निवड. या निवडीमुळे राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू. अंबरनाथमध्ये भर पावसात उड्डाणपुलावरील खड्ड्यात बसून आंदोलन. युवा शक्ती प्रतिष्ठानचा प्रशासनाविरोधात संताप. स्मार्ट मीटरवरून जळगावमधील धरण गावात शिवसेनेचा एल्गार. महावितरण कार्यालयासमोर जोरदार आंदोलन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यानं सिंदखेड राजामध्ये कार्यकर्ते आक्रमक. हर्षवर्धन सपकाळांच्या फोटोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचं जोडे मारो आंदोलन. अभिजित अय्यरांवर सीजेपीचे गंभीर आरोप. सौरव दास प्रकरणी अय्यरांवर कारवाई करण्याची मागणी. देश विघातकांवर केंद्रानं स्पष्टीकरण द्यावं. आशुतोष रांका यांचं वक्तव्य. भंडाऱ्याच्या विरलीत ग्रामपंचायत कार्यालयात RTI अर्जावरून वाद झाल्यानं मारहाण. मारहाणीचा कथित व्हिडिओ व्हायरल. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठीचं लाईव्ह बुलेटिन.